नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, शासनामार्फत रेशनिंगच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा संबंधित रेशनधारक लाभार्थी असतील यांच्यासाठी आनंदाच्या शिधाचं वाटप आता केलं जाणार आहे। शासनामार्फत आनंदाचा शिधा जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे। पाठीमागच्या सुद्धा व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण दिवाळीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त जो आनंदाचा शिधा वाटप करण्यात आलेला होता याबद्दलच्या सविस्तर अपडेट आपण दिलेल्या होत्या। आता चालू घडीला मित्रांनो गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हा पुन्हा एकदा आनंदाचा शिधा रेशन कार्ड धारक लाभार्थ्यांना शासनामार्फत पुरवला जाणार आहे। याचं वाटप आपल्या गावातील जे रेशनिंगचं दुकान आहे या दुकानावरती केलं जाणार आहे। जे रेशन धारक लाभार्थी असतील यांना आता हा आनंदाचा शिधा या चालू वर्षात 2 वेळा मित्रांनो दिला जाणार आहे। या संबंधीची घोषणा चालू मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आली। याचा मित्रांनो निधी सुद्धा शासनाकडून वितरित केलेला आहे। यासाठी शासनाकडून जवळजवळ 550 कोटी 57 लाख रुपयाचा निधी, एवढा मोठा निधी जो आहे मित्रांनो शासनाकडून आता वितरित केलेला आहे। लवकरच हा आनंद शिधा शासनामार्फत रेशन कार्ड लाभधारकांपर्यंत पोहोचवला जाणार आहे। तर मित्रांनो ही चालू घडील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। याच्यामध्ये मित्रांनो शासनाकडून आता पुन्हा एकदा 12 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती असे 2 मित्रांनो विभागातील संपूर्ण जिल्हे असणार आहेत। आणि त्याचबरोबर नागपूरमधील वर्धा हा जिल्हा याचा सुद्धा समावेश या आनंदाच्या शिध्यामध्ये करण्यात आलेला आहे। परंतु हे समावेश झालेले जिल्हे जे मित्रांनो हे ज्यांचं कुटुंब आत्महत्याग्रस्त शेतकरी म्हणून नोंद झालेला आहे किंवा त्या ठिकाणी त्यांची संबंधित विभागाला नोंदणी करण्यात आलेली आहे, तर अशा आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांना हा आनंदाचा शिधा जो आहे तो शासनामार्फत दिला जाणार आहे। तर हा मित्रांनो एक नवीन ऍड जो आहे तो ऑप्शन करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे या सुद्धा जिल्ह्यामधून असे काही लाभार्थी असतील तर त्यांनी आपल्या रेशनिंगच्या दुकानावरती आपलं नाव त्या ठिकाणी नोंद करण्यात आलेलं आहे का याची चौकशी करायची आहे आणि या आनंदाच्या शिध्याचा लाभ घ्यायचा आहे। शासनामार्फत मित्रांनो ज्या 4 वस्तू वाटप केल्या जाते याच्यामध्ये 1 किलो चना डाळ, 1 किलो रवा, 1 किलो तेल आणि 1 किलो साखर या 4 वस्तूंचा समावेश जो आहे मित्रांनो या आनंदाच्या शिध्यामध्ये केला जातो। या 4 वस्तू आपल्या रेशनिंगच्या दुकानावरती आनंदाच्या शिध्यामार्फत आपल्या गावातील रेशन धारक प्रत्येक कुटुंबांना हे वाटप केलं जातं। तर मित्रांनो लवकरच या आनंदाच्या शिध्याचं वाटप झाल्यानंतर त्याबद्दलची सविस्तर डिटेल आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। त्याच्याबरोबरच ज्यांना कुणाला आनंदाच्या शिध्याबद्दल काही अडचणी असतील तर त्या मित्रांनो आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की करा, जेणेकरून त्याच्यावरती आपल्याला सविस्तर असे उत्तर देऊन तुम्हाला त्याचं समाधानकारक माहिती मिळून जाईल। तर मित्रांनो आजच्यासाठी एवढंच। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।